डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा CITU जिंदाबाद. CITUचा देशव्यापी संप. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. 4 श्रमसंहिता रद्द करा किंवा 30,000 वेतनाची मागणी. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व 10,000ची पेन्शन हमी द्या. डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर. मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थिती. CITU व विविध कामगार संघटनांच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी संपाला नाशिकमध्येही प्रतिसाद मिळालाय. गोल्फ क्लब मैदान येथून कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कामगार नेते डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 4 नवीन श्रमसंहितांचा रद्द बातल निर्णय. 8 तासांच्या कामासाठी दरमहा किमान 30,000 रुपये वेतन लागू करणे व समान कामाला समान वेतन देणे. सर्व ज्येष्ठांना 10,000 मासिक पेन्शन व ESIC योजना लागू करणे. आशा सेविका, अंगणवाडी, NRHM, शालेय पोषण आहार यादी योजना कर्मचाऱ्यांचे नियमितकरण करणे. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व किमान 10,000 पेन्शन हमी द्यावी. नाशिक रोड व मनमाड रेल्वे धक्का येथील माथाडी कामगारांच्या सुविधा व घरकुल योजना द्याव्यात. महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी हिरामण तेलोरे, स्वरूप वाघ, शिवाजी फलके, अंकुश दिधळे, राहुल वाघमारे यांच्यासह अनेक कामगार नेते व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. 24 नाशिक एक्सप्रेस न्यूज, नाशिक. संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हा देशव्यापी संप आज ठेवलेला आहे. तर ह्या संपामध्ये संयुक्त कृती महाराष्ट्राच्या वतीने संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी हा पुकारलेला संप आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर DL कराड यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर या आंदोलनाची तयारी केलेली आहे. आणि या आंदोलनामध्ये ज्या मोदी सरकारने जे कामगारांचं पूर्ण बेकारी आणि पूर्ण कामगारावर अन्याय केलेला आहे, ज्या 4 श्रमसंहिता आहेत ह्या रद्द करण्यात यावे. ह्यामुळे कामगारांचं मोठ्या प्रमाणात बोनस, फंड, ग्रॅज्युटी आणि असे अनेक कायदे करून कामगार हा मोठ्या प्रचंडात मोठा घाला केलेला आहे.